नमस्कार. मी ए बी स्टोरी टेलर. आज दुसरा ब्लॉग सुरू करतो आहे. आधीच्या ब्लॉगमध्ये आपण गेलो होतो एकविरा मातेच्या मंदिरावर. तो ब्लॉग तुम्हाला आवडला की नाही मला माहीत नाही, पण आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आज आपण चाललो आहे लायन्स पॉईंटला. जाता जाता मध्ये लोणावळा लेक, भुशी डॅम आणि त्यानंतर लायन्स पॉईंट असं करत आपण जाणार आहे. भुशी डॅम वगैरे मी तुम्हाला दाखवणार नाही आज जाऊन, पण बाहेरूनच तुम्हाला दाखवेन. चला सुरू करूयात आजचा ब्लॉग. आत्ता ज्या ठिकाणी आलो आहे याला म्हणतात लोणावळा लेक. आणि हा ब्रिज तुम्ही भरपूर फोटो रीलमध्ये बघितला असेल. इथं भरपूर लोक रील करतात, फोटोज काढतात. चालू आहेत रील. काय रील चालू आहेत. रील चालू आहे आतमध्ये. हो, आतमध्ये रील वगैरे काढणं चालू आहे. पोरं क्रिकेट खेळत आहेत, तुम्हाला दाखवतोय. पावसाळ्यामध्ये पूर्ण धरण भरलेलं असतं आणि आतमध्ये ना कानिफनाथ महाराजांचा मठ आहे. इथं आत्ताच तुम्ही जाऊ शकता. पावसाळ्यात जाणं अवघड आहे. आणि हा ब्रिज तुम्ही बघितला असेल, भरपूर जण फोटो काढतात इथं. आणि ह्यावरून इथून धबधबा सुरू होतो मोठा, आणि तो रस्ता तिकडं मग लायन्स पॉईंट, भुशी डॅम असं जातो. मन मोराचा कसा पिसारा फुलला फुलला. आत्ता जो रस्ता तुम्हाला दाखवला तो भुशी डॅमला जाण्याचा रोड आहे. आत्ता कोणी नाही आहे इकडं, कारण भुशी डॅमला यायची योग्य वेळ म्हणजे जून ते सप्टेंबर. जून ते सप्टेंबरला तुम्ही भुशी डॅमला व्हिजिट करू शकता. चला पुढे जाऊ. बाईक चालवण्याची आवड असेल त्या घाटातून स्टँड अंतरच आणखीन एक मी गाडीवर मागे बसतोय, गाडी विनायक चालवतोय. तुम्ही असं काही करू नका. रस्ते कसे विनायकचे ओळखीत येत नाही, येणं जाणं असते. सारखं कोणाला कोणाला घेऊन येत असतं. आज संडे आणि गर्दी बघा. संडेची एवढीच गर्दी असते. सीझन पण नाही चालू तरी पण सीझन पण चालू नाही तरी गर्दी बघा तुम्ही. आणि इथे यायचं झालं ना तर आपण काय काय खाऊ शकतो विनायक? आपल्याला भरपूर चॉईस आहे. जसं की आपण आता मॅगी खाणार आहोत, भजी आहे, कॉर्न भजी आहे, अजून दुसरी भजी चीज भजी येते. त्याच्यात फक्त चीज असतं वरतून बेसन लावून. हा मस्त, फक्त चीज येतं मस्त. याने सांगितलं तर माझ्या तोंडाला पाणी आलं आता. कॉर्न भजी आहे, चीज भजी आहे,
मॅगी मिळते तुम्हाला, तर येऊन खाऊ शकता तुम्ही. मित्रांनो, मला कोण भेटलं बघा, पूर्वज. विनायक, हा पूर्वज माझे आपलेच आहेत. इथं लहान मुलांसाठी जम्पिंग जपांग पण आहे. हे आहे, सोडून द्यायचं आणि उड्या मारत राहतात पोरं. ते 3D ते 360 कॅमेरा पण आहेत, रील वगैरे बनवू शकता. हे बघा, उंट वगैरे आहेत. है ना? लायन्स पॉइंटला लायन्स पॉइंट नाव का पडलं? कारण की इथं वाघ तर नाही म्हणजे किंवा सिंह पण नाही आहे. ते जे जागा आहे ना ती लायन्स क्लबवाल्यांची असं वाटतं, माहिती एवढं नसतं त्याच्यामुळे ते लायन्स ओळखलं जातं. लायन्स क्लबवाल्यांची जागा म्हणजे लायन्स क्लबवरून लायन्स पॉइंट असं नाव ठेवण्यात आलं. हे माहिती नव्हतं ना, मला वाटलं लायन्स पॉइंट म्हणजे सिंह वगैरे कधी. नाही असं काही नाही, फक्त माकडे. तिकडे क्राऊड जास्त असल्यामुळे इकडे आलो. इथं कशी शांतता आहे थोडीशी, जेवढं दाखवता आलं तेवढं दाखवलं. आता तुम्हाला जर इथे यायचं झालं तर तुम्ही स्वतःच्या गाडीने किंवा बाईकने येऊ शकता. आणि जर तुमच्याकडे स्वतःची गाडी बाईक नसेल तर लोणावळा स्टेशनला आलात की मी फराजचा नंबर मेन्शन करतो खाली इथे, त्याला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. त्याच्याकडे स्वतःच्या गाड्या आहेत, तो तुम्हाला त्यातून फिरवू शकतो. आणि माझं नाव सांगितलं की अमितकडून, म्हणजे अमितच्या व्हिडिओ पाहून आम्ही आलो आहे, तर तुम्हाला तो कन्सेशन पण देईल. की शक्यतो शनिवार रविवार टाळा आहे ना, जेणेकरून तुम्हाला विनायकला काहीतरी बोलायचं आहे तुम्हाला. शक्यतो शनिवार रविवार टाळा, म्हणजे तुम्हाला गर्दी भेटणार नाही. फोटो काढायला म्हणजे तुम्हाला टाइम भेटेल. इथे गर्दीमुळे काही करता येणार नाही तुम्हाला. कळलं? शनिवार रविवार टाळा, पण नाही टाळू शकत रे, कारण सॅटर्डे संडे सुट्टी असते. त्याच्यामुळे येता येता या, पण खूप गर्दी आहे. आणि लोणावळा फिरण्याची उत्तम वेळ म्हणजे ऑक्टोबर ते फेब्रुवारी. आणि भुशी डॅमला तुम्हाला यायचं असेल तर मी सांगितलं जून ते सप्टेंबर तुम्ही येऊ शकता. आता ब्लॉग तर एवढाच झाला, कारण जास्त दाखवता नाही आलं, खूप गर्दी आहे. पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूयात आपण.